हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या विरोधात शिंदे गटाचे धैर्यशील माने यांच्यात लढत होणार असल्याचं दिसत आहे। शेट्टी यांनी महाविकास आघाडीत न जाता वेगळा मार्ग धरलाय, तर महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही। दरम्यान आज धैर्यशील माने यांनी पत्रकार बैठक घेऊन राजू शेट्टींवर जोरदार टीका केली। फक्त नाव स्वाभिमानी ठेवून स्वाभिमान जागृत करता येत नाही, त्यासाठी स्वाभिमानानं राहावं लागतं। राजू शेट्टींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत, हे मतदारांनी जाणलं आहे, अशा शब्दात त्यांनी शेट्टी यांच्यावर निशाणा साधला। या मतदारसंघामध्ये एक वातावरण शिवसेना भाजपनं युतीचं ताकदीचं वातावरण या मतदारसंघामध्ये या ठिकाणी तयार केलंय। अजून समोरच्या उमेदवाराला पक्ष सापडेना, त्यांना स्वतः दिशा सापडेना, त्यांची ससेहोलपट होते, वैचारिक घालमेल झालेली आहे। नेमकं त्यांना काय करायचं हे सुचेना। एकदा पुढे जाऊ म्हणतात, म्हणजे एखाद्या वधूला नवरा पाहिजे पण त्याचे आई वडील नको, अशी परिस्थिती काही जशी असती तसं माझ्या विरोधी जे स्पर्धक आहेत त्यांची परिस्थिती तशीच झाली की एका पक्षाचा पाठिंबा पाहिजे पण बाकी दोन लोकांनी मदत करावी पण स्पर्श नको। अशा परिस्थितीमध्ये मी एकदा पुढे जातो म्हणतात, एकदा एकला चलो रे म्हणतात, एकदा माझ्याबरोबर या म्हणतात, एकदा मला बाहेरनं पाठिंबा द्या म्हणतात, एकदा मी तुमचं चिन्ह सुद्धा घ्यायला तयार आहे म्हणतात, आणि एकदा म्हणतात की मी माझ्याच ताकदीवर या ठिकाणी पुढे जात राहीन। अशा पद्धतीनं एक वैचारिक घालमेल या मतदारसंघामध्ये एका बाजूला दिसतोय। आणि हे जर खरं असेल, स्वाभिमान असेल आणि लाचारी पत्करायची नसेल तर कुणाशी चर्चा करायचंच कारण नाही। त्यांचा मार्ग त्यांनी निवडलेला आणि पहिल्या दिवसापासून तो डायलॉग ते म्हणतायत। पण दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या गणितासाठी म्हणून हा वैचारिक गणित नाही किंवा एखादी आयडिओलॉजिकल युती नाही। त्यांच्या साखर कारखानदारांच्या बरोबर युती ज्यावेळी ते करतात त्यावेळी त्याला कुठली आयडिओलॉजी त्या ठिकाणी असते, त्यामुळे ते आयडिओलॉजिकल युतीमध्ये पडत नाही, इलेक्टोरियल युतीकडे त्या ठिकाणी ते लक्ष देतात। मी कसा निवडून येईल एवढाच त्यांचा निवड प्रयत्न चालू आहे। महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी नावाची जी संघटना ते चालवत आहेत त्यामध्ये किती खासदार या ठिकाणी ते उभा करतायत, किती ठिकाणी आमदार त्यावेळी ते उभा करतायत, किती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांना त्या ठिकाणी ते राज्यभरामध्ये बळ देत आहेत। ते आता निवड आपल्यापुरतं सेल्फ सेंट्रिक राजकारण त्या ठिकाणी करतायत। ते कुठल्याही पद्धतीचं स्वाभिमानीच्या नावाखाली खरं तर लाचारीच पत्करायचं काम ते त्या ठिकाणी करतायत। मला आपल्याला मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे की आता कामाची सुरुवात झाली, त्यांच्या पार्टीचं काय करावं हा त्यांचा निर्णय आहे। मी एखादा निर्णय जर एखादा पार्टीचा नेता घेत असेल तर नाव स्वाभिमानी ठेवून काही स्वाभिमान जागृत करता येत नाही, त्याला खऱ्या अर्थानं स्वाभिमानी वागावं लागतं। त्यांचं दरवेळी जर बघितलं धोरण तर नवनवीन गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत। एका भूमिकेशी कधीही ते ठाम राहिलेले नाहीत आणि त्या वेळेच्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या हातामध्ये पदरामध्ये काय पाडून घ्यायचं याच्यासाठी म्हणून त्यांचा सगळा हा अट्टाच असतो। आणि दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे प्रत्येक वेळा ह्या मतदारसंघातल्या जनतेनं या ठिकाणी पाहिलेलं आहे। उमेदवार बदलायचा असता तर उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच बदलला असता। काल 1 एप्रिल होता, एप्रिल फूल म्हणून कार्यकर्त्यांनी विसरून जावं, अशा शब्दात त्यांनी उमेदवार बदलण्याच्या चर्चेवर भाष्य केलं। बदलण्याचे संकेत कुठलेही या ठिकाणी दिलेले नाही। प्रश्न असा होता पत्रकारांनी विचारलेला की बदलू शकतात का, तर त्यांनी असं सांगितलं की बदलायचं असेल तर ते मला अशी कोणतीही कल्पना नाही, पण बदलण्याचे अधिकार हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आहेत आणि 2च ठिकाणच्या मराठवाड्यामधल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या उमेदवारी जाहीर झालेत। जर काही यामध्ये बदल करायचा असेल तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे। हे स्टेटमेंट म्हणजे कुठल्याही लोकसभा मतदारसंघाचं कोणी नाव घेतलेलं नाही, कुठल्याही पार्टीनं कुठल्या उमेदवाराचं नाव घेतलेलं नाही, पण चर्चेचं उदाहरण बाकी एखाद्या मतदारसंघावर अॅनालिसिसच्या अनुषंगाने या ठिकाणी चालू होणं हे योग्य नाही। भाजप कार्यकर्ते नाराज असल्याचं मला कुठेही जाणवलं नाही। भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची टीम आमच्याबरोबर काम करत असून लवकरच प्रकाश आवाडेंचीही भेट घेणार असल्याचं माने यांनी यावेळी सांगितलं।